सर्वांना जय महाराष्ट्र भावांनो. सर्वांना एक खुशखबर आहे. 2 दिवसासाठी म्हणजे सोमवारपर्यंत स्ट्राईक ओपन झालेला आहे. तुम्ही गाडी चालू शकता भावांनो सोमवारपर्यंत. सोमवारी रात्री 12पर्यंत. मंगळवारपासून परत स्ट्राईक आहे. म्हणजे जोपर्यंत हे मागण्या पूर्ण होणार नाही त्यानंतर परत स्ट्राईक होईल. आणि दुसरी अशी गोष्ट की म्हणजे बऱ्याच जण म्हणजे असं सांगण्यात आलेलं आहे की 32 रुपये किलोमीटरनी चालवा म्हणून. आता एक गोष्ट अशी आहे की तुम्ही 32 रुपये किलोमीटरने चालवायला जाणार, खरी आहे गोष्ट. पण तुम्ही कस्टमरने जर तुमची कंप्लेंट केली तर तुमची आय डी ब्लॉक होणार. ही पण काळजी घ्या. कस्टमर प्रत्येक चांगलं आहे नाही आहे हे जी म्हणजे गॅरंटी नसती. कस्टमर प्रत्येक चांगलं भेटेल असंही नाही आहे. आता ते तुमच्यावरती की कस्टमरला तुम्ही कसं मनवणार आहे, राजी करणार आहे की बाबा एवढे एवढे पैसे आम्हाला द्या म्हणून. कोणी कोणी कस्टमर देईल पण तुम्हाला, पण नंतर तो तुमची कंप्लेंट करेल, तुमची आय डी ब्लॉक होईल. त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन करा काम. काही प्रॉब्लेम नाही. 2 दिवस आहेत तुमच्याकडे. बघा जसं होतं तसे करा तुमच्यासाठी. म्हणजे 2 दिवस आहेत. नंतर बघूयात मग आता मंगळवारी काय निर्णय येतो त्याच्यावरती मग पुढं स्ट्राईक करणार आहेत नाही करणार ते समजेल. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक करा. कस्टमरशी कोणत्याही प्रकारचे वाद करू नका. जो कोणी प्रेमात तयार होईल त्याला घेऊन जावा 32 रुपये किलोमीटरनी. आणि ज्यांना कुणाला परवडत असेल त्यांनी ओला उबेरच्या रेटनी चालू शकता. काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. ओला उबेरच्या रेटनी चालू शकता ज्यांना परवडते. ज्यांना नाही परवडत, त्यांना ज्यांना वाटते मंगळवार नंतरच गाडी काढू तर त्यांनी मंगळवार नंतर काढा. कारण आता कसं आहे, कस्टमरला म्हणजे खूप काही गोष्टी ते आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी पण नंबर दिलेला आहे. टोल फ्री नंबर आहे. त्याच्यावरनं पण ते ड्रायव्हर लोकांची कंप्लेंट करू शकतात. आणि तिथून जर तुमच्या कंप्लेंट जास्त गेल्या तर तुमची गाडीसुद्धा ब्लॅकलिस्टला जाऊ शकते. तुम्ही रोडवर तुमची गाडी आणू शकत नाही. हे सगळे रिस्क आहेत. त्यामुळे व्यवस्थित चालवा गाडी. काही प्रॉब्लेम नाही आहे. 2 दिवस म्हणजे सोमवारी रात्री 12पर्यंत. परत मंगळवारपासून तुम्ही रात्री 12 नंतर गाडी काढू शकत नाही सोमवारी. सॉरी. असं लक्षात ठेवा. सगळ्यांनी काळजी घ्या. व्यवस्थित चालवा. जे काय 3-4 दिवस लॉस झाला आहे तो लॉस 1-2 दिवसात भरून काढा. सगळं व्यवस्थित होईल अशी देवाकडे प्रार्थना करा. सर्वांना जय महाराष्ट्र.